सोमवार दिनांक 13 अप्रैल 2026 को क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की संयुक्त जयंती के अवसर पर वर्क्स कमेटी 2023-26 और CES यूनियन की ओर से एक अत्यंत सुंदर और अनुशासित कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम के शानदार नियोजन के लिए मैं वर्क्स कमेटी और कैंटीन कमेटी के सभी सदस्यों का तहे दिल से अभिनंदन और प्रशंसा करता हूँ। कार्यक्रम की शुरुआत सुबह 8 बजे भीम पुन्याई ऑर्केस्ट्रा के माध्यम से संगीतमय भीम गीत माननीय ज्योतिबा फुले के गीतों और देशभक्ति गीतों के साथ हुई। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक महापुरुषांचा जन्म झाला, महामानवांचा जन्म झाला। प्रत्येकाने आपले विचार या माणसांच्या मनामध्ये रुजवले आणि खऱ्या अर्थानं माणूस माणूस झाला। आणि म्हणूनच अनेक गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा निवडक क्षणांवरती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि त्या प्रसंगावरती असणारी गीतं या कार्यक्रमात सादर करणार आहोत। हमारे साथी गणेश उगले और अजय भूमकर ने भी गाना गाकर कार्यक्रम की शोभा बढ़ाई। यूनियन के जनरल सेक्रेटरी महेश पवार ने जयंती की शुभकामनाएं दी। महात्मा फुले जी का संदेश, बिना शिक्षा के कोई भी समाज तरक्की नहीं कर सकता। अगर हमें समानता और स्वतंत्रता चाहिए तो हमें प्रथम शिक्षा लेनी होगी। विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। डॉक्टर दलितों के मसीहा, इनका जन्म 14 अप्रैल 1891 को मध्य प्रदेश के मऊ में एक दलित परिवार में हुआ था। उस समय अछूतों को बुनियादी अधिकार भी नहीं मिलते थे। उन्हें स्कूल में पीने के पानी तक नहीं दिया जाता था, लेकिन उन्होंने अपनी कड़ी मेहनत और शिक्षा के बल पर समाज में ऊंचा स्थान प्राप्त कर लिया और करोड़ों शोषित लोगों की आवाज बने। शिक्षा के प्रति जागरूकता, डॉक्टर अंबेडकर ने कोलंबिया यूनिवर्सिटी और लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से उच्च शिक्षा प्राप्त की। उन्होंने शिक्षा को मुख्य अतिथियों का परिचय पार्किंग स्टैंड सेक्रेटरी शशिकांत पवार ने कराया। प्रख्यात लेखक, संपादक, वक्ते, सध्या पुण्यात संपादक, लोकमतचे संपादक म्हणून काम करत आहे। देशातील सर्वात मोठ्या अशा भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दिव्य मराठीचे राज्याचे मुख्य संपादक म्हणून यापूर्वी काम पाहिले। साम टीव्हीचे मुख्य संपादक असताना आवाज महाराष्ट्राच्या या टाइम प्राइम शोने अनेक मापदंड निर्माण केले। BSc ॲग्रिकल्चर सायन्स, BCJ बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, MMCJ मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये गोल्ड मेडल आहेत। MA इंटरनॅशनल रिलेशन्स, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स, सेट मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम। सरांनी बरेच लेखन केलेले आहेत। गेम ऑफ थ्रोन्स मराठी पदकथा, वी द चेंज आम्ही भारताचे लोक हे मराठी आजही चर्चेत आहे। बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड या पुस्तकाचे खपाचे विक्रम मोडले। पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग, नियतशी करार, नव्या जगाचे न्यायमंडळ असे अवयव दे, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे। सर्वसामान्य माणूस हा महत्त्वाचा आहे। वी द पीपल ऑफ इंडिया हे महत्त्वाचे आहेत।
हा वारसा आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतानाच अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असणारे महात्मा फुले यांनाही समजून घेतलं पाहिजे. आणि त्या निमित्तानं अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन मला फारच महत्त्वाचं वाटतं. तर 4 वर्षांपूर्वीच आलं असतं. तुमच्यापेक्षा यांना कळालं बघा त्यांची दहशत काय आहे. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. तर काही लोक म्हणाले की देवाला अर्पण करू, पण इथे एवढे देव कुठल्या देवाला अर्पण करायचं. काही लोक म्हटले राष्ट्रपिता महात्मा गांधी काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, गांधींना अर्पण करू. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं की कोणाच्याही चरणी आम्ही आमचा देश आणि संविधान अर्पण करणार नाही. भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो आहोत. भारतीय माणूस, सर्वसामान्य माणूस अधिक महत्वाचा. हे जे भारताचं वैशिष्ट्य आणि भारताचं वेगळेपण आहे, हे वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मी मगाशी बाबासाहेबांच्या एका वाक्याचा उल्लेख केला भाषणातल्या. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. गंमत बघा, आपण अशा ठिकाणी बसलेलो आहोत जिथे बाबासाहेबांनी काम केलं. महात्मा फुलेंची तर ही कर्मभूमी. शेजारी तुकाराम, ज्ञानेश्वर. बाबासाहेबांनी जेव्हा मूकनायक सुरू केलं 1920 मध्ये, तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत. हा सगळा वारसा लक्षात घेतल्यानंतर मग समजतं की भारताला इथपर्यंत घेऊन येणं हे किती कठीण होतं. अनेकदा काय होतं माहिती आहे, आपल्याला कळतच नाही भारत म्हणजे काय. अनेकांना असं वाटतं की 2014 मध्ये गडगोटे शेलगोळे खाल्ले, पण नंतर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचंच नाव द्यावं लागलं. एक वेळ यांनी हे सगळे विसरले तरी बिघडत नाही बरं का. यांचं काही खरं नसतंच मुळात. म्हणजे माझा यांच्यावर काही भरोसा नाही, माझा तुमच्यावरच भरोसा आहे. पण तुम्ही मात्र हे विसरता कामा नये, कारण अदरवाईज काय अवस्था होती महिलांची. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी मला माझ्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा संतोष व्हॉट्सॲपवर मेसेज आहे. क्रांती तुम्हाला कळणार नाही, आमची अवस्था फार वाईट होती. तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे, स्नॅपचॅट आहे, भयंकर आहे ना. मध्यंतरी आमच्या एका मित्राची मुलगी प्रेमात पडली बरं का. आणि तर पोरं बापाला चिंता, आता ते इंटरकास्ट लग्न वगैरे करणार. त्याने एका 70-75 वर्षाच्या एका म्हाताऱ्याला सांगितलं, सुपारी दिली की त्या मुलीला परावृत्त कर. तर 75 वर्षांचे आजोबा ते त्या मुलीला म्हटले, बाळा आवश्यक आहे, हा वारसा काय आहे, हा वारसा सांगणं आवश्यक आहे. तू आणखी मजा सांगतो. माझं वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक मी आत्ता पण आणलंय. ते पुस्तक आलं आणि पुस्तक आल्यानंतर एके दिवशी मला त्याच्यावर माझा फोन नंबर आहे. मला फोन आला एके दिवशी की मी संजय आवटेंशी बोलतोय का. म्हटलं हो. मी अमुक अमुक बोलते आहे, वय वर्ष 82, मी हुजूरपागा शाळेची निवृत्त उपमुख्याध्यापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेती. लहानपणी सावरकरांची भाषणं वडिलांच्या खांद्यावर मी ऐकली. माझे वडील संघाचे प्रचारक होते, आई पण संघामध्ये एक कार्यरत होती. तुमचं पुस्तक वाचलं आणि मला दुःख झालं. आता मी म्हटलं बायोडाटा असा आहे की दुःख होणारच. म्हणजे त्या पुढे असं म्हणाल्या, आवटे साहेब मला दुःख याचं झालं की तुम्ही मला 82व्या वर्षी का भेटलात. 18व्या वर्षी भेटला असतात तर मला खरा भारत कळाला असता. आणि त्या पुढे असं म्हणाल्या, मला दुःख झालं पण मला आनंद पण झाला. मला आनंद याचा झाला, लोकांनी खूप चुकीचा भारत मला सांगितला होता. मरताना का असेना, मरताना का असेना, मला खरा भारत कळाला. हा भारत समजावून सांगणार. आणि म्हणून मी असं म्हटलं की इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण नसतं अलीकडे हिंदू मुस्लिम, अरे या देशाचं वेगळेपण असं आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितलं असेल. माझी कविता, या पुस्तकातच जी कविता आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारलेत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभरांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. उद्धव ठाकरे बाबासाहेब म्हटले शिकलेले कोण आहेत मला माहिती आहे. संपत्तीची अट ठेवा असा मुद्दा पुढे आला. बाबासाहेब म्हटले माझी माणसं निरक्षर असतील, अडाणी असतील, पण माझ्या माणसांमध्ये सामूहिक शहाणपण आहे. मतदार यादी तयार करणं हा मोठा टास्क होतो. एवढा मोठा देश, मतदार यादी तयार कशी करायची. संतोष, लोक जायचे, निवडणूक अधिकारी जायचे, घरात जायचे, कडी असेल, पूर्वी कडी असायची घरात, कडी वाजवायची, बाई दरवाजा उघडायची. हा निवडणूक अधिकारी विचारायचा कोण आहे घरात. ती म्हणायची कुणीच नाही. मग तू कोण आहे.
महिला आपलं अस्तित्वच विसरलेल्या होत्या. मग तिला सांग तुझं नाव काय, ती म्हणाली की सुलोचना. काय सांगायची? सुलोचना. नवऱ्याचं नाव मी नसते घेत. हे मी सांगत नाहीये, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. भारताचं निवडणूक यादी तयार कर, मतदार यादी तयार करणं सोपं नव्हतं. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं असतं. तयार करणं सोपं नाहीये. ही तयार केली गेली आणि काही झालं तरी सुद्धा. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 नंतर 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. प्रत्येकाला मताचा अधिकार. हे जे वैशिष्ट्य आहे. म्हणून मी असं म्हटलं की आपल्याला समजलं पाहिजे हा सगळा अधिकार आपल्याला कशा प्रकारे मिळाला. मी मगाशी म्हटलं प्रत्येकाला बोलता येणं, प्रत्येकाला भूमिका घेता येणं, प्रत्येकाला मांडता येणं, हे जे झालं याचं कारण सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. या प्रकारची कुठल्याही संघर्षाशिवाय तुम्हाला मताचा अधिकार मिळाला. पण दुर्दैवाने भारत हा एकमेव देश आहे जिथे निवडणुकीमध्ये मतं विकली जातात. मी नेहमी सांगतो जे जय भीम म्हणतात त्यांनी निवडणुकीत मतं विकायची नाही, आणि जे निवडणुकीत मत विकतात त्यांनी जय भीम म्हणायचं नाही. जय भीम हा केवळ घोष नाहीये, ती जबाबदारी सुद्धा आहे. तुम्हाला कल्पना आहे बाबासाहेबांबद्दल आपल्याला जेवढा समज मी उल्लेख केला, 1928 मध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये. पण त्याच्या पूर्वी 1926 मध्ये लंडनमध्ये महिलांनी मोर्चा काढला की आम्हाला मताचा अधिकार द्या. तेव्हा त्या महिलांच्या हातामध्ये एक पोस्टर होतं. त्या पोस्टरवर चित्र होतं अहिल्यादेवी होळकरांचं. आणि त्या महिला असं म्हणाल्या, लंडनमधल्या महिला असं म्हणाल्या की भारतासारख्या देशामध्ये 200-250 वर्षांपूर्वी एका स्त्रीला राज्यकारभार करता येतो आणि आम्हाला मताचा अधिकार मिळत नाही. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं, पण एक लक्षात घ्या, तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय का? बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली सिनेमा काढला नसता, त्यांनी अहिल्यादेवींवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर 25 वर्ष मुलगा मोठा व्हावा म्हणून वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्यादेवी सासरा मेला, नवरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट बघत नाही. 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते आणि राज्यकारभार करते. माझं भाषण झाल्यानंतर मी बाहेर आलो. एका तरुण पोराने मला मिठी मारली. अलीकडे कोणी मिठी मारली की भीती वाटते. काय मिठी शेवटी सांगावं लागतं की बाबा वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको. तर मिठी मारली. बघतोय तर माझा खांदा पोराची खिशातली माया पातळ झाली. म्हटलं आई, ससून हॉस्पिटल आणि पलीकडे बीजे मेडिकल कॉलेज आहे. या दोन्ही मध्ये मिळून जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खासगी दवाखान्यात नाही आहेत. आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. तुम्ही जर गेलात ना, मी लंडनचा उल्लेख केला, युरोपाचा अनेक ठिकाणी मी जातो, अक्षरशः म्हणजे लंडनमध्ये अशी अवस्था आहे, विचारतात लग्न झाल्यानंतर तुम्ही मूल होऊ देणार आहात का, म्हणजे त्यांना आनंदाने जगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जात धर्म भाषा पलीकडे त्यांना माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. तिसरं, त्यांना हव्या त्या विषयात करिअर करून देता आलं पाहिजे. अलीकडे काय झालं, जेई नीट, सीईटी, एमपीएससी, यूपीएससी, मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण भयंकर वाढत चाललंय. पोरांना हव्या त्या विषयात करिअर करू द्या ना. मध्यंतरी 10वीची परीक्षा होती. आमचा एक रिपोर्टर आहे, तो म्हटला सर मी जरा आमच्या सेलिब्रिटी लोकांना फोन करतो 10वीचा अभ्यास कसा करावा. त्यांना फोन केला नागराज मंजुळेला की सर 10वीची परीक्षा सुरू आहे, मुलांनी अभ्यास कसा करावा याबद्दल जरा 4 वाक्य सांगा. तो म्हटलं सांगितलं असतं पण मी 10वीला नापास झालो. मी फोन केला, घेतला म्हणून नागराज तू 10वीला नापास कसं काय झाला, किती विषयात नापास झाला. तू म्हणे 6 विषयात नापास झाला. म्हणजे कसं काय 6 विषयात नापास झाला. म्हणजे सर 6च विषय होते. मी तुम्हाला का सांगतोय, पण त्यातही करिअर करता येतं कुठल्याही विषयामध्ये, हे तुमच्या मुलामुलींना कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्याप्रमाणे त्याला भारताची आयडिया काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे ते समजलं पाहिजे. म्हणून हा वारसा सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणं, गांधी नेहरू आंबेडकर काय आहे ते समजावून सांगणं. कारण उद्याच्या पिढीकडे माध्यम आहेत, पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. आणि व्यवस्थेला सर्वाधिक भीती वाटते विचार करणाऱ्या माणसांची. म्हणून दाभोलकरांचा खून होतो, म्हणून गोविंद पानसरेंचा खून होतो, म्हणून गौरी लंकेशचा खून होतो, म्हणून कलबुर्गींचा खून होतो. विचार करणारी पिढी घडवणं हे आपल्यापुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान. मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर झालो. तुम्हाला माहीत असेल अनेकांना ॲग्रिकल्चर आणि MPSC यांचं खूप जवळचं नातं आहे. माझे अनेक मित्र MPSC UPSC इथे पण आता पुण्यात किमान 25 अधिकारी माझे क्लासमेट, ज्युनियर, सिनियर वगैरे असतील. तर मला पहिल्यांदा असं वाटलं की आपण UPSC करा.
पण नंतर म्हटलं आपण मंत्र्यांच्या समोर उभे राहून यस सर वगैरे म्हणू शकत नाही. आपण व्हाय सर वाले आहोत. मंत्री समोर आले तर आपण यस सर म्हणणार नाही. आपण म्हणणार पण तुम्ही गुवाहाटीलाच का गेला होता, दुसरं पण एखादं शहर निवडता आलं असतं. म्हणून मी ठरवलं. पण माझा मुद्दा असा की प्रत्येकाला विचार करता आला पाहिजे, कारण मला लष्करी फोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी फोयबांची भीती वाटते. नव्या पिढीला विचार करण्याला शिकवलं तरी विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे नव्या पिढीच्या मध्ये ही सगळी मूल्य तुम्ही रुजवली. गांधी, नेहरू, आंबेडकर रुजवले, फुलेशाह आंबेडकर रुजवले. ते येणारा काळ खूप चांगला. काय गिफ्ट द्यायचं महात्मा फुल्यांना? काय गिफ्ट द्यायचं? त्यांनी सगळं आपलं अख्खं आयुष्यच गिफ्टेड आहे त्यांच्यामुळे. पण आपण दिलं तर पाहिजे. बाबासाहेबांना पण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. ते गिफ्ट कुठलं असेल? एक कविता आहे टागोरांची. त्या कवितेचा पु ल देशपांडेंनी खूप चांगला अनुवाद केला आहे. सूर्य चालला होता असताना जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की आता माझ्या पश्चात इथे प्रकाश कोण देणार. तेव्हा कोणीच पुढे नाही आलं. चंद्र म्हटलं मी परप्रकाशित, मी काय करू. एवढीशी पणती पुढे आली आणि पणती असं म्हणाली की सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, पण आज एवढं आश्वासन जिथं मी असेल तिथे अंधार फिरकणार पण नाही. कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. आपल्याही जीन्समध्ये हा प्रकाश आहे. त्यामुळे आज एकच आश्वासन द्यायचं महात्मा फुल्यांना, शाहू महाराजांना, शिवरायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि बर्थडे गिफ्ट देताना एवढं सांगायचं, एवढंच बर्थडे गिफ्ट, जिथं मी असेल तिथे अंधार फिरकणार पण नाही. अंधार काही फार बलशाली नसतो. अंधार सांगतो की माझी एवढी उंची आहे, माझी छाती 56 इंची आहे, पण तेवढा अंधार मोठा नसतो. फक्त एक पणती लावणं आवश्यक आहे. ते पणती लावले ना अंधार सैरा वैरा धावायला लागतो. फक्त त्यासाठी आपण कुणासोबत आहोत हे ठरवलं पाहिजे. समारोप करताना फक्त एक प्रसंग सांगतो. मी जर्मनीमध्ये गेलो होतो. जोपर्यंत ही मंडळी ऐकतायत आणि आपण काहीतरी घडवावं, आपण बदल करावा असं जोपर्यंत लोकांना वाटतंय तोपर्यंत आय एम शुअर हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे, तो घरी बसणार नाही. जय भीम. में इतना नहीं मिला जितना साहब ने आज बताया है, और ये बहुत बढ़िया एक्सपीरियंस है आज. और 512 में प्रोफेसर संजय साहब आके हम लोगों को ये ज्ञान दिया है, इसके लिए मैं आपसे थैंकफुल हूँ. शक्ति जुनून है हमारे अंदर जीतने का, इसलिए हार भी हमें हरा नहीं सकती. अब कार्यक्रम में आगे आभार प्रदर्शन होगा. आभार प्रदर्शन के बाद राष्ट्रगान होगा. राष्ट्रगान के बाद सर्वप्रथम हमारे कार्यक्रम के अध्यक्ष माननीय ऑफिशिएटिंग कमांडेंट MD विनोद पैंगिंग साहब प्रस्थान करेंगे. उसके बाद हम सभी अपने गंतव्य स्थान मुख्य द्वार से होते हुए गंतव्य स्थान की ओर प्रस्थान करेंगे. दोस्तों, एक बात और आपसे कहना चाहता हूँ. आज ये हमारी वर्ष कमेटी का आखिरी कार्यक्रम था. पिछले 2.5 वर्षों में हमने जो भी कार्यक्रम किए मंच पर, आपने सभी कार्यक्रमों में बड़े उत्साह से सहयोग किया, क्योंकि आपके सहयोग से ही कार्यक्रम सफल हुए. हम अकेले यहाँ पे कुछ नहीं कर सकते थे. तो आपका मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ. और मैंने भी मेरे सूत्र संचालन से आपको थोड़ा हंसाने का कोशिश किया बीच बीच में, क्योंकि मुझे लगता है आप कर्मचारी के पहले आप मेरे भाई बहन और मेरे फैमिली मेंबर हैं. तो मैं चाहता हूँ हमेशा आपके चेहरे पर मुस्कान रहे. जिनको अच्छा लगा उनको मैं धन्यवाद बोलता हूँ, जिनको अच्छा नहीं लगा उनसे मैं माफ़ी मांगता हूँ. आज मैं आप सभी को शत शत नमन करता हूँ. कोटे जी को मंच पर आभार प्रदर्शन हेल्थ एंड सेफ्टी सेक्रेटरी दत्ता कवठे ने किया. राष्ट्रगान के साथ कार्यक्रम का समापन हुआ. अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे तरी किती उपकार. तुम्हीच देशाला संविधानही दिलं, तुम्हीच देशाला संविधानही दिलं. क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनके संयुक्त जयंती के अवसर पर इन महापुरुषों को कोटि कोटि प्रणाम. आज के आभार प्रदर्शन में मैं सबसे पहले वर्कशॉप के कमांडेंट एंड MD ब्रिगेडियर सचिन कालिया साहब ने
ये भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन के लिए अनुमति दी, इसलिए मैं उनका दिल से आभार व्यक्त करता हूँ। आज के कार्यक्रम के अध्यक्ष ऑफिसटिंग कमांडेंट एंड एमडी विद्योत पेंगिंग साहब, इन्होंने यहाँ पर अपना कीमती समय देकर कार्यक्रम में उपस्थित रहे और सभी को संबोधित किया, इसलिए मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि, प्रसिद्ध व्याख्याते, लेखक संपादक माननीय श्री संजय जी अवकी साहब, इन्होंने पिछले 40-50 मिनट हमें आज महात्मा फुले और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनका जीवन चरित्र उनके बोली से हमारे आंखों के सामने वर्तमान में खड़ा किया, इसलिए उनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ। लोगों को मंत्रमुग्ध कर दिया, ऐसे भीम पुणे ऑर्केस्ट्रा और उनकी पूरी टीम सम्मानीय कलाकारों का मैं 512 एपीडब्ल्यू की ओर से तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ, तथा सभी उपस्थित जीएम्स, डीजीएम्स, सिविलियन अफसर, फोरमैन, चार्जमैन, इनका भी आभार। मंच पर उपस्थित एसी संगठन के कार्याध्यक्ष साथी आबा साहब जी ढोले, उपाध्यक्ष साथी युवराज जी बालवड़कर, जीएस साथी महेश जी पवार, तथा एसी संगठन के सभी सम्मानीय पदाधिकारी, इतर सभी संगठन के सभी सम्मानीय पदाधिकारी, जेसीएम लीडर, फेडरल काउंसिल मेंबर, सोसाइटी संचालक, हॉस्पिटल एयरपोर्ट संचालक तथा सभी कार्यकारिणी सदस्य, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ। इस महोत्सव में सुंदर रंगोली बनाकर कार्यक्रम को खूबसूरती बढ़ाने वाले हमारे एसी संगठन के पदाधिकारी साथी दीपक जी वाघ, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ। इन महत्वपूर्ण लम्हों को अपने कैमरे में संग्रहित करने वाले हमारे कर्मचारी भाई गिरीश जी भोसले और प्रसिद्धि प्रमुख इरशाद जी शेर, इनका भी आभार। हमारे अध्यक्ष और मुख्य अतिथि, इनको फेटा बांधकर सहकार्य करने वाले हमारे एसी संगठन के पदाधिकारी साथी संतोष जी शेर सागर, इनका भी आभार। बुद्ध वंदना पठन करने वाले श्री अजय जी साळुंके, मनोज जी साळवे, ईश्वर जी घोरपड़े, वैभव जी नागटिळक, इनका भी आभार। इन महापुरुषों के जयंती के अवसर पर कार्यक्रम को व्यापक करने के हेतु जिन जिन कर्मचारी भाई बहनों ने रंगोली और निबंध प्रतियोगिता में हिस्सा लिया, वे सभी प्रतिभागियों का और विजेताओं का अभिनंदन और आभार। लास्ट बट नॉट द लीस्ट, इस कार्यक्रम को सफल करने के लिए और भव्य दिव्य बनाने के लिए सभी सैनिक, असैनिक कर्मचारी भाई बहन और अप्रेंटिस भाई बहन यहाँ पर उपस्थिति दर्ज कराकर कार्यक्रम को सफल बनाया, और इन सभी को दिल से धन्यवाद करता हूँ। थैंक यू। माता की 112 के सभी कामगार भाइयों और बहनों की ओर से वर्क्स कमेटी का हार्दिक अभिनंदन।